29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। मुंबईसह राज्यातील 2869 जागांसाठी निवडणूक। मतदान सुरू। उद्या मतमोजणी। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। मुंबईत भाजप सेना युती आणि ठाकरे बंधूंमध्ये लढत। 15,000हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। पालिकेच्या 165 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला। 30,000 निवडणूक कर्मचारी कार्यरत। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सहकुटुंब मतदान केलं। काही मशीनमध्ये अडचण येऊ शकते, पण यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत आम्ही अतिरिक्त ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत। आयुक्त भूषण गगराणी यांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। मुलगी उमेदवार प्रिया सरवणकर यांनीही बजावलं मतदानाचा हक्क। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला। पियुष गोयल यांच्या समवेत त्यांच्या पत्नीनेही केलं मतदान। महायुती मुंबईमध्ये 150 जागा जिंकणार। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पोलिसांना सूचना। डोंबिवलीतील प्रभाग 29 मधील सर्व गाड्या चेक करण्याच्या सूचना। मतदानाला जाण्यापूर्वी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं देवदर्शन। मराठी माणसाला आवाहन करतो, मराठी माणसाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ठाकरे बंधूंसोबत उभे राहा। अविनाश जाधवांचं मतदारांना आवाहन। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनी बजावला मतदानाचा अधिकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येणार। अंबादास दानवेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी बजावला मतदानाचा हक्क। मतदानाला जाण्यापूर्वी यशवंत किल्लेदार श्री सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक। किल्लेदारांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं मतदान। भाऊजी दप्तरी शाळेत केलं मतदान। मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सहकुटुंब डोंबिवलीमध्ये मतदान केलं। मतदानाला जाताना रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय।